स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पूरग्रस्तांसाठी सलगरेतून दिलासादायी मदतीचा ओघ। रवींद्र वस्त्रनिकेतन ग्रामपंचायत व तानाजीराव पाटील यूथ फाउंडेशनचा पुढाकार। मराठवाडा व विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागात जनजीवन विस्कळीत झाले असून जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई आणि नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंची कमतरता जाणवत आहे। या कठीण परिस्थितीत सलगरे गावातून मोठ्या प्रमाणावर दिलासादायी मदत कार्य सुरू झालं आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य रवींद्र वस्त्रनिकेतनने लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी लागणारी वस्त्रे व आवश्यक साहित्य मोठ्या प्रमाणावर पुरवलं आहे। याआधीही महापुराच्या काळात तसेच विविध गरजांच्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करणाऱ्या या रवींद्र वस्त्रनिकेतन परिवाराने यंदाही पूरग्रस्तांसाठी उदारपणे सहकार्य केले आहे। या मदतीबाबत बोलताना संचालक रवींद्र आथनी म्हणाले की माजी पालकमंत्री व आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रवींद्र वस्त्रनिकेतनने खारीचा वाटा उचलत शक्य ती मदत केली आहे। प्रत्येकाने आपल्या परीने पूरग्रस्तांना हातभार लावावा हीच खरी वेळ आहे। याचबरोबर सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तू व चारा पाठवण्यात आला। ग्रामपंचायत माजी सरपंच तानाजी पाटील यांनी स्वतःच्या शेतातील ऊस तोडून तब्बल 3 आयशर भरून चारा रवाना केला। पूरग्रस्तांना या काळात जास्तीत जास्त साथ मिळणं आवश्यक आहे। सलगरेतून आणखीन मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली जाईल। सर्वांनी एकजुटीने या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन पाटील यांनी केलं। त्याचप्रमाणे तानाजीराव पाटील यूथ फाउंडेशनच्या वतीने किराणा साहित्याची मदत देखील करण्यात आली। यावेळी बोलताना माजी सरपंच तानाजीराव पाटील म्हणाले की आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पूरग्रस्तांना ही मदत सुपूर्द करण्यात येत आहे। या संकटाच्या काळात शेतकरी व ग्रामस्थांना आधार देणं हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे। सलगरे येथील विविध संस्था, संघटना व ग्रामस्थ यांच्या पुढाकारामुळे पूरग्रस्तांसाठी दिलासा पोहोचत असून या मदत कार्यातील सलगरेकरांचा उत्स्फूर्त सहभाग सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। सोलापूर जिल्हा व मराठवाडा व विदर्भ भागात जी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी रवींद्र वस्त्रनिकेतन फुलाची पाकळी, लहान मुलांचे कपडे तसेच मोठ्यांचे कपडे मदत म्हणून पाठवित आहे। तर ही मदत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून पाठवत आहे। तरी ज्यांना कोणाला मदत करायची असेल तर त्यांनी भाऊंच्या ऑफिसला संपर्क साधावा। तसेच आमच्या गावकरी सलगरे ग्रामपंचायतकडून भरपूर अशी मदत पाठवित आहे। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्याच्याच मध्ये सोलापूर जिल्ह्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांनी आवाहन केलं की मिरज विधानसभा मतदारसंघामधून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जीवनावश्यक साहित्य, त्याचबरोबर कपडा लागता आणि बाकीचे काही गहू तांदूळ वगैरे असतं ते साहित्य देण्याच्या दृष्टीने आवाहन केलं। सलगरे गावामधून या ठिकाणी 3 आयसर चारा ऊसाचा, त्याचबरोबर रवींद्र वस्त्रनिकेतनचे सर्वेसर्वा रवींद्र आथने यांच्या मार्फत जवळजवळ मोठ्या प्रमाणामध्ये 2-2.5 लाखाचं साहित्य असेल एवढे कपडे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर गावामधून तांदूळ, गहू, इतर साहित्य सुद्धा साधन सामग्री मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेले आहे आणि ते सर्व घेऊन या ठिकाणी मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मिरजला जाऊन मिरजमधून तिथूनही काही गाड्या, बरंचसं धान्य विधानसभा मतदारसंघामधून साहित्य जमा झालेलं आहे आणि सर्वच गाड्या आता या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं कमतरता जाणवते आणि तिथलं प्रशासन जिथं पोच करा म्हणून सांगेल त्या ठिकाणी पोच करण्याच्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता आम्ही सर्वजणच त्या ठिकाणी ते साहित्य घेऊन संबंधित जिथं कमी आहे जे साहित्य जिथं लागणार आहे तिथं देण्याच्या दृष्टीने आमचं